इराणविरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे भारतात गॅस टंचाई निर्माण झाली आहे। विशेषतः पुणे शहरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना दीर्घ रांगा लावाव्या लागत आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं गॅस वितरकांना आणि त्यांचे कर्मचारी यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत। गॅस वितरकावर हल्ले होत असल्यामुळे गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी देखील सुरक्षा सुनिश्चित केली जाणार आहे। राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक काढले असून गॅस पुरवठा पूर्वस्थितीवर येईपर्यंत हे धोरण लागू राहणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गॅस टंचाई नसल्याचं सांगितलं असून नागरिकांना गॅस एजन्सीबाहेर रांगा लावू नयेत असं आवाहन केलं। परंतु पुण्यात काही ठिकाणी नागरिकांनी गॅस मिळवण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत। यामुळे काही राजकीय पक्षांवर नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा आरोप करण्यात आला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना केंद्र सरकारच्या निर्देशाचं पालन करण्याचं आणि पॅनिक सिच्युएशन टाळण्याचं आवाहन केलं आहे। राज्य सरकारने गॅस वितरण व्यवस्थेचे व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी सदस्य असतील।